नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, MPSC बघा सर्वांसाठी बघा हे प्रश्न महत्त्वपूर्ण असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलंय, विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे। बघा सर्वांनी सांगायचे विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे, तर विदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्यांची एकूण संख्या 11 आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय, पालघर। पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे। बघा सोपा प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। पालघर बघा जिल्ह्याची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली आहे, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, गोदावरी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे। गोदावरी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते। बघा सोपा प्रश्न विद्यार्थी, बंगालच्या उपसागराला बघा जाऊन मिळते। गोदावरी ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारला, गाविलगड टेकड्या। गाविलगड टेकड्या बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, गाविलगड टेकड्या विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येणाऱ्या टेकड्या आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचार, नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते। बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून बघा कोणती नदी फक्त 54 किलोमीटर वाहते, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून विद्यार्थी मित्रांनो नर्मदा नदी वाहते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचार, खडकवासला हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, खडकवासला हे धरण विद्यार्थी मित्रांनो मोठ्या नदीवरचं बघा धरण असून ते खडकवासला हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान या ठिकाणी आंबोली घाट लागतो, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोठे आहे, बघा नागपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। बघा सर्वांनी सांगायचे, PYQ प्रश्न आहे। आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला धबधबा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्या PDF मध्ये बघा आपण असेच बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, सर्व स्पर्धा परीक्षा बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF आहे। ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी, कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा सोपा प्रश्न आहे, कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल, कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा राज्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो। आता लोह बघा, लोह म्हणजे काय असतो शरीरामध्ये, बघा लोह म्हणजे Fe, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो, स्कर्वी पहा, विटॅमिन सीच्या कमीमुळे स्कर्वी हा रोग होतो। ॲनोमिया म्हणजे काय, रक्तक्षय, लोहाच्या कमतरतेमुळे ॲनोमिया हा रोग होऊ शकतो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे।
विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? आता हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी भरते? सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. महाराष्ट्राचं बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरते. पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरते. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे? जागतिक साक्षरता दिन आपल्याकडे केव्हा असतो? जागतिक साक्षरता दिन आपल्याकडे केव्हा असतो? बघा या ठिकाणी 8 सप्टेंबर बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक साक्षरता दिन असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव काय असेल? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव बघा सर्वांनी सांगायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी शांतिवन यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन खेळ. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे? सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा हे गीत बघा कोणी लिहिलं होतं? सर्वांचं योग्य उत्तर का पहा, मोहम्मद इक्बाल बघा यांनी लिहिलेलं हे गीत आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शिव थापा. शिव थापा हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो बॉक्सिंग या खेळासंबंधीचा या ठिकाणी खेळाडू आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सर क्रीक. सर क्रीक हा खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सर क्रीक हा खाडीचा प्रदेश भारत पाकिस्तान या 2 देशादरम्यान आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सियाचीन ग्लेसियर. बघा सियाचीन ग्लेसियर बघा हे ठिकाण कुठं आहे? जम्मू काश्मीर राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. गीर हे नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी? सिंह या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. सिंह. बघा गीर हे नॅशनल पार्क कुठं आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. सिंह या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, पागा या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? आता पागा म्हणजे काय असतो? पागा म्हणजे घोड्यांना ठेवण्याची जागा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडावणा विद्यापीठ विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान बघा इंग्लंड या देशामध्ये लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक 15व्या ठिकाणी काय विचारलं आहे? चीन या देशाची राजधानी कोणती आहे? चीनची राजधानी कोणती आहे? सोपा प्रश्न आहे. चीनची राजधानी बीजिंग बघा या ठिकाणी चीनची राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? कागद बनवण्यासाठी बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? कागद बघा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी बांबूचा वापर करतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नवजवान सभा. नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? नवजवान सभा बघा ही संघटना कोणी स्थापन केली होती? भगतसिंग बघा यांनी स्थापन केलेली संघटना आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बोडो. बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा बोडो ही आदिवासी जमात विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये बोडो ही जमात बघा प्रामुख्याने आढळते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे असेल? पुणे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? कोण भूषवतात? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवतात. इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? इंटरपोल. इंटरपोल काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. इंटरपोलचं मुख्यालय विचारले कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? इंटरपोलचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स या देशामध्ये असून ते लिओन्स या शहरामध्ये आहे. लिओन्स. बघा विषय क्रमांक पुढचा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. अण्णा हजारे माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा पहा, हर्णे हे बंदर कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? हर्णे हे बंदर कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर? हर्णे बघा बंदर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामधलं बंदर आहे. श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली बघा ही शहरे विद्यार्थी मित्रांनो कावेरी नदीच्या काठावर आहे. कावेरी नदी बघा या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? मीनाक्षी मंदिर विचारले कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मीनाक्षी मंदिर विद्यार्थी मित्रांनो मदुराई जे की तामिळनाडू राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन, डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पहा डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं? प्रभाकर, प्रभाकर या नावाचं मासिक कोणाचं आहे? भाऊ महाजन यांचं बघा प्रभाकर हे त्यांचं मासिक होतं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण बघा कुठं असेल? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा भंडारदरा हे धरण, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा भंडारदरा विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पुणे, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? आता पुण्यामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या किती असेल? बघा पुणे बघा विद्यार्थी मित्रांनो पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 5 आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? आता नंदुरबार बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा संगमनेर आणि नेवासे, संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा झाला होता प्रश्न प्रवरा नदीच्या काठावर संगमनेर आणि नेवासे ही शहरे आहेत. गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा भंडारा जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा टिपेश्वर हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? टिपेश्वर अभय अरण्य बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. टिपेश्वर हे अभय अरण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? सह्याद्री एक्सप्रेस रेल्वेगाडी कोल्हापूर ते मुंबई यांच्या दरम्यान सह्याद्री एक्सप्रेस बघा रेल्वेगाडी धावते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय म्हणजे महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता असेल? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता आहे? बघा पालघर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी या ठिकाणी साक्षर जिल्हा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वाधिक लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे. विषय क्रमांक पुढचा बघा ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन कोणत्या शहरामध्ये असेल? ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन कोठा आहे ती? मुंबई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा चपराळा हे अभय अरण्य, चपराळा अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? चपराळा बघा हे अभय अरण्य गडचिरोली जिल्ह्यामध्ये असून ते कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा या ठिकाणी प्रशांत धाम या नावाने या ठिकाणी ओळखले जाते. विषय क्रमांक पुढचा ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? ठोसेघर हा धबधबा कोठा आहे? बघा सौताडा हा धबधबा कोठा असेल? मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता. सौताडा धबधबा बीड जिल्ह्यामध्ये आहे. मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ठोसेघर हा धबधबा कोठा आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात कोणती? आता धुळे व नंदुरबार जिल्ह्यामधली कोणती प्रमुख आदिवासी जमात आहे? अमरावती या जिल्ह्यामध्ये बघा कोरकू ही आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते. बघा कोलाम ही आदिवासी जमात कोलाम यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बघा भिल्ल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा मासुंदा तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? मासुंदा तलाव कोठा असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो मासुंदा हा तलाव ठाणे जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक ठाणे या शहरामध्ये मासुंदा या ठिकाणी मासुंदा तलाव ठाणे शहरामध्ये. बघा नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना, मिग विमान निर्मितीचा कारखाना नाशिक जिल्ह्यामध्ये बघा कोठा असेल? ओझर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत? बघा त्याचं उत्तर काय पाहिजे? छत्रपती संभाजीनगर बघा या महसूल विभागामध्ये एकूण या ठिकाणी 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? उज्जैन
बघा उज्जैन विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामधलं महत्त्वपूर्ण बघा धार्मिक या ठिकाणी स्थळ आहे उज्जैन. उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर शिप्रा नदीच्या काठावर उज्जैन हे शहर कुठं आहे? शिप्रा नदीच्या काठावर. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. वेंबनाड. वेंबनाड बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? वेंबनाड. बघा सर्वांनी सांगायचे चिल्का. मागील परीक्षामध्ये प्रश्न होता चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये? चिल्का कुठं आहे? चिल्का ओरिसा राज्यामध्ये आहे. दाल आणि उलर बघा ही सरोवरे जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहेत. पुलिकत हे सरोवर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. वेंबनाड बघा हे सरोवर केरळ राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा एन्नोर हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये येईल? एन्नोर. बघा एन्नोर बंदर कुठं असेल? एन्नोर बंदर विद्यार्थी मित्रांनो कुठं आहे? एन्नोर हे बंदर तामिळनाडू या राज्यामधलं बंदर. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय होता बघा पॅसिफिक महासागर व ॲटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता आहे? पॅसिफिक महासागर व ॲटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता होता? सुएझ कालवा, किल कालवा, पनामा कालवा यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.